नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? तुम्ही मस्त आहात ना? मजेत आहात ना? मस्तच असाल. तर पाऊससुद्धा खूप पडतो आहे आणि आमचे कावळे दादा आलेले आहे सकाळ सकाळ. तर पहा, त्याला भात घातले रात्रीचं, परंतु हे ना बघा, मुकी असून पण किती अक्कल आहे त्याला की त्याला शिल्लक भात खायचं नाही आहे. तर म्हटलं काय हवं आहे त्याला. मला सुचतच नव्हतं की काय घालू. नेहमी बिस्किट वगैरे खाते, म्हटलं कंटाळा आला असेल ना, भात वगैरे घालते. तर भात नको आहे साहेबांना, तर बिस्किट खातो आहे. आता बघा, न बोलावता तो आला आहे. मी आवाजसुद्धा दिला नाही आहे त्याला, तर तो आला स्वतःहून. मला माहिती होतं तो येईल म्हणून, कारण त्याला प्रचंड भूक लागली होती. इतकं पटापट खात होतं. असो, बिचारा मुकी आहे. आणि जसं आपल्याला स्वातंत्र्य आहे फिरायचं, आता बघा जाऊन कुठे बसलं आहे कोपऱ्यामध्ये बिचारा. तर आहे ना, नेहमी येतो तो. तर आमची मॅडम म्हणत होती माझा थोडा अभ्यास घे, तर ही कविता तिला फार आवडते. तर सकाळ सकाळ उठून हे तिचं हट्ट होतं, मम्मी मला थोडीशी काहीतरी कविता बोलून दाखव. तर आहे ना, बरीच पुस्तकं तिची आहेत. तर म्हटलं ठीक आहे. तर ही लवकर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मुलांनाही तुम्ही बोलून दाखवा. मस्त आहे बघा, तुम्हालासुद्धा छान आवडेल. आणि दुपारचे वाजलेले आहेत 11:15 आणि काचा बघा पावसामुळे किती, हिवाळा असो नाही तर पावसाला, आमच्याकडे काचांची अवस्था अशीच होते. तर इकडे बघा, पाणी येण्यासाठी कसं बंदोबस्त केलं आहे, आतमध्ये येऊ नये म्हणून. तर इकडे जागा कितीही क्लीन केली तरीही ओली होते. म्हटलं आता पुसायचंच नाही, असंच ठेवायचं. परंतु आहे ना, माशा वगैरे असतात ना, ते येऊन बसतात. मला खूप कसं तरी वाटतं ते. आणि दुपारचं आहे ना, असं आमटीचं बेत होतं, कडधान्य. ही मटकीची आमटी बनवली होती मी. आणि इकडे बटाट्याची भाजी. आता लाईटांचा खूप प्रॉब्लेम आहे, तर मी हे ना वाटण वगैरे करून ठेवलं आहे. हे काय आहेत मंडळी, तुम्हाला माहिती आहेत का? फणसाच्या आटला म्हणतात कोकणामध्ये. तुम्ही काय म्हणता मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर आहे ना, हे आप्पे पात्र वगैरे आहे. आता ही बिडाची भांडी आहेत, तर आहे ना, त्याला जंग लागल्यासारखं होतं. तर म्हटलं त्यांना पुसून व्यवस्थित तेल लावून ठेवूयात. तर पाऊस काही थांबायचं नाव काढत नाही. इकडे बघा, इकडे आंब्याची फान पडली होती, ते सकाळी त्यांनी काढून टाकली. तर खूपच जोरदार मुसळधार असं पाऊस पडत आहे आपल्या इकडे. मुंबईला काय आणि गावाकडे काय, खूपच पावसाने चांगली हजेरी लावली. मुलीलासुद्धा शाळेला 4-5 दिवस सुट्ट्या आहे सतत. आणि आमच्याकडे कोणतरी पाहुणे आलेले आहेत, बऱ्याच दिवसांनी त्यांचं आगमन झालेलं आहे. तर बघा किती गोड आहेत ना, किती मस्त आहेत ना, मला तर खूप आवडतात. आणि जे आपल्याला आवडतं तर देव नक्की पाठवतो आपल्यासाठी बघा. तर माझ्यासाठी जणू हे नेहमी येतात. मी आज किती दिवसांनी वाट पाहत होती यांची, आणि कितीतरी दिवसांनी आल्यात. पूर्वीच्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे. तर आहे ना, हे नेहमी येतात. परंतु हे ना आहे ना, मी खाऊ किती काही घातलं तरी पण ते खात नाही. बिचाऱ्यांना भीती वाटत असेल, कदाचित आपल्याला कोणी पकडतोय की काय असं वाटत असेल. तर मी आहे ना, आता मुलात मी खायचं घालणं सोडून दिलं आहे. पूर्वी मी घालायची त्यांना. इथे जी आपली विंडो आहे, ते विंडोमध्ये डिश वगैरे ठेवायचे खाऊचे वगैरे, काही म्हणा, कडधान्य तांदूळ वगैरे. म्हटलं काही मुकी प्राणी आहेत, असो खाऊ दे वगैरे असं वाटायचं. परंतु त्यांना आहे ना, भीती वाटते. कुणाची, माझी काय, इतर कुणाची काय, कारण कुणी आपल्याला पकडतोय की काय असं वाटत असेल त्यांना. तर मी सोडून दिलं आहे खाऊ घालायचं. ते येतात पावसाच्या त्यांना. आणि हे पहा, दुसरं पक्षी आलेलं आहे, ते सृष्टीला खूप आवडतं. हे बऱ्याच दिवसांनी आले ते, ती चौघेही. आता सृष्टी म्हणते किती सुंदर त्याचं कलर आहे, हे मला खूप आवडतं. तर म्हटलं आता बघा, हे ना तेल लावून ठेवलेलं 5-10 मिनटं असंच ठेवलं होतं. आता हे ना कपड्यामध्ये असे गुंडलून ठेवले. संध्याकाळी पाणीपुरीचा बेत होता, तर सकाळी असे वाटाणे भिजत घातले होते. आणि इकडे बघा, पावसाला असो हिवाळा असो काही असो, मला थोडासा बर्फाचा सेक देते मी गालानं वगैरे, चेहऱ्याला पूर्ण. तर खूप असं बरं वाटतं जरा. तर चांगला असा बेत होता. तर सृष्टी बघा कशी खाते. तर तिला हा ना ताप थोडासा आलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब